हॅलो, नमस्कार मित्रांनो. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पूजा आतू. तर आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. आपल्या गोष्टीचं नाव आहे चिव आणि काऊची गोष्ट. तर हे बघा, एक असते चिवताई, छान छोटंसं तिचं घर असतं. आणि एक असतो कावळे दादा. कावळे दादाचं घर असंच घाणघाण असतं. तो स्वच्छ ठेवत नाही, परत त्याच्या घराची काळजी घेत नाही. मग एकदा काय होतं, खूप पाऊस येतो. चिवताई कावळे दादाला सांगते की अरे काऊ दादा, तू तुझं घर छान छान बनवून घे, नाहीतर मग पावसात तुझं घर तुटून जाईल. कावळे दादा म्हणतो, हां, मला नाही चिंता, तू तुझं तुझं घर स्वच्छ ठेव, मला तर असंच आवडतं. चिवताई म्हणते ठीक आहे. मग काय होतं माहिती आहे, मग येतो खूप मोठा पाऊस, खूप वारा, सू 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 वारा चालतो. मग कावळे दादाचं घर तुटून जातं. चिवताईचं घर छान छान असतं, ती तिचं घर स्वच्छ ठेवते, तिच्या घराची काळजी घेते, म्हणून तिच्या घराला काही होत नाही. मग कावळे दादाला थंडी वाजते, पावसात तो भिजून जातो. मग तो जातो चिवताईच्या घरी. मग चिवताईचं दार वाजवतो, टक 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 टक. चिवताई म्हणते कोण आलं? कावळे दादा म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड, मी आलोय. चिवताई म्हणती, थांब कावळे दादा, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. कावळे दादा म्हणतो ठीक आहे. मग थोड्या वेळाने तो परत फोन करतो. मग परत दार वाजवतो, टक 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 टक. चिवताई म्हणते कोण आहे? तर कावळे दादा म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड, मी आहे गो, मला थंडी वाजतीये. चिवताई म्हणते थांब, माझ्या बाळाला मी खाऊ घालते. तो म्हणतो ठीक आहे. परत थोड्या वेळात कावळे दादा दार वाजवतो, म्हणतो चिवताई चिवताई दार उघड ना गं, मला खूप थंडी वाजतीये. चिवताई म्हणती अरे अरे अरे, आता उघडते दार. हां. मग चिवताई जाते, दार उघडते, कावळे दादाला आत बोलवते, त्याला पुसायला टॉवेल देते. मग कावळे दादा टॉवेलने आपलं अंग पुसतो. मस्त शेकोटी केलेली असते चिवताईने, मस्त चिवताई समोर तो असं शेकतो जाऊन. हा. आणि मग चिवताईला म्हणतो, चिवताई चिवताई सॉरी गं, तू मला आधीच म्हटली होती की घर स्वच्छ ठेव, घराची काळजी घे, पण मीच ऐकलं नाही तुझं. मी तुझं ऐकलं असतं तर आज माझं घर मोडलंच नसतं, आज माझे एवढे हालच झाले नसते. मग चिवताई म्हटली आता कळालं ना तुला, आता पाऊस थांबला की तू तुझं घर रिपेअर करून घे. मग कावळे दादा म्हणतो ठीक आहे. मग चिवताई त्याला प्यायला गरम गरम दूध देते. कावळे दादा दूध पितो. मग ते एकदम छान 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 हॅप्पी हॅप्पी राहतात. आवडली ना गोष्ट? तर यातनं आपण काय शिकलो की आपलं काम नेहमी वेळेवर करून घ्यायचं. ठीक आहे, मग भेटूया पुढच्या कथेमध्ये. अजून तुम्हाला कोणत्या विषयावर गोष्टी ऐकायला आवडतील मला नक्की सांगा हां. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही, कारण तुमची पूजा आतू तुम्हाला खूप छान छान गोष्टी ऐकवणार आहे. ठीक आहे, बाय.